राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. गेल्या आठवड्यात आपल्या भारतामध्ये तामिळनाड भागात एक दुर्दैवी घटना घडली. तामिळनाडूमध्ये हिंदू संस्कृतीचे फार भव्य भव्य अशी मंदिरं आहेत. हिंदू संस्कृतीला, हिंदू धर्माला मानणारा फार मोठा वर्ग तामिळनाडमध्ये आहे. किंबहुना हिंदू संस्कृती जर टिकून राहिली असेल या मोगली इस्लामी आक्रमणापुढे, तर ती तामिळनाड आणि दक्षिणेतल्या काही भागात. या तामिळनाडमध्ये मदुराई नावाचे एक शहर आहे. त्या शहरामध्ये कार्तिक स्वामीचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये गेली शतकानुशतके एक परंपरा आहे की कार्तिक मासाच्या पहिल्या दिवशी एक दीप, एक टेंबा, एक मशाल, आपण ज्याला जे काय म्हणायचे ते म्हणू शकता, ती पेटवली जाते. आणि नेमकं याच वर्षी काही मुस्लिम लोकांनी त्याच्यावर आक्षेप घेतला. एक लक्षात ठेवा, या तामिळनाडमध्येच एक गाव होतं ज्या गावातील मुसलमानाची संख्या 80% गेल्यावर त्यांनी मंदिरातला घंटानाद, शंखनाद बंद केला होता. याच तामिळनाडमध्ये 1500 वर्षापूर्वीच्या गावावर वक्फ बोर्डाने आपला दावा सांगितला. हे गाव इस्लाम धर्माच्या स्थापनेच्या अगोदरपासून आहे. या गोष्टी सांगण्याचं एकमेव कारण असे की हिंदू धर्मावर आजही कशा प्रकारे आक्रमणं होतात हे आपल्या लक्षात आणून द्यायचं. कार्तिक मासाच्या पहिल्या दिवशी हा टेंबा, ही मशाल पेटवली जाते आणि मुस्लिम धर्मियांनी याच्यावर आक्षेप घेतल्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं आणि चेन्नईच्या उच्च न्यायालयाने हिंदूच्या बाजूने निकाल दिला. ह्यामध्ये त्या न्यायाधीशाच्या विरुद्ध महाअभियोगाचा खटला चालवण्यात यावा असा अर्ज लोकसभेच्या अध्यक्षाकडे दिला. त्यामध्ये शरद पवारची राष्ट्रवादी होती, त्यामध्ये काँग्रेस होती, त्यामध्ये DMK होती, त्यामध्ये मुलायम सिंग यादवचा समाजवादी पक्ष होता. हे तर सगळे हिंदू विरोधी आहेतच, मला यांच्यावर काही म्हणायचं नाही. उद्या TMC होती. पण ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर हिंदुत्वाचा पुरस्कार केला, हिंदुत्वाचे आभूषण म्हणजे भगवी शाल, रुद्राक्षाच्या माळा या आपल्या अंगावर मोठ्या अभिमानाने मिरवल्या, त्यांचे सुपुत्र त्यांना म्हणावं का, यांनी सुद्धा या अर्जावर सही केलेली आहे. उबाटा गट हा मुल्ला उद्धव ठाकरेचा पक्ष झालेला आहे. आता मला हा प्रश्न पडतो की जिथं ही मशाल आहे, जिथं हा दिवा आहे, जिथं हा ठेंबा आहे, तिथून काही अंतरावर, साधारण एक 100-150 मीटर अंतरावर ती मजार आहे. माझ्या मनाला हा प्रश्न पडला की या मशालीच्या, या टेंब्याच्या उष्णतेमुळे त्या मजारीमधल्या मुर्द्याला काही त्रास होतो का? मग का मुस्लिमांनी ऑब्जेक्शन घेतलं याच्यावर? पहिली गोष्ट अशी की इस्लाममध्ये मजार ही संकल्पनाच नाही. त्यामुळे यांचे मोठमोठे धर्मगुरू होऊन गेले, खलिफा होऊन गेले. आजही सौदी अरेबिया, अरबस्तान कुठेही जा, अब्जावधी लोक ची प्रॉपर्टी असणारे, यांची कुठंही मजार नाही, म्हणजे थडगं नाही. हे भारतातच का आहे? सूफी पंथ इथंच का आला? तर आम्हा हिंदूला मूर्ख बनवण्यासाठी, आमच्या भावनेशी खेळण्यासाठी म्हणून
ह्या मजारी, हे थडगे, हे सुफी संत, हे ती संकल्पना आहे. हिंदूनं लक्षात घ्या. मला सांगा, आमच्या तुम्ही चालीरीतीवर टीका करता, मग मुडद्याला कुठली उष्णता लागत होती बाबा? टेंबा कुठं जळतो, थडगं कुठं आहे? पण मुस्लिमांनी विरोध केला. का मजारीवर चादर घातली जाते? त्याला काय थंडी वाजते का? कशामुळे नाटक करताय तुम्ही? आमच्याकडं आम्ही महावस्त्र घालतो, त्याचीच ही तुम्ही कॉपी करताय की नाही? त्याचंच हे अनुकरण करताय की नाही? मी मागं सुद्धा एका व्हिडिओ सांगितलं होतं, सगळ्यात सनातन धर्म हा पुरातन आहे, अर्वाचीन आहे, आणि त्याचीच तर सगळे लोक कॉपी करतायत, तसं वागण्याचा प्रयत्न करतायत. मग मला सांगा की हा विषय याला कोण विरोध करतंय? अहो, अर्जावर सह्या करणारे 99% हिंदू आहेत. हे तर दुर्दैवाची गोष्ट आहे. कोणी मुस्लिमांनी सही केली असती तर मी समजू शकतो. तो एक कर्नाटक मधला कोण सिने अभिनेता, अभिनय खूप चांगला करतो, मला त्याचा अभिनय आवडतो, पण आखलेचे तारे त्यांनी तोडले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म त्यागणं म्हणजे हे हिंदू धर्माचं अपयश आहे. धर्माचं कसं अपयश असू शकतं? या धर्माची काय भूमिका आहे? किती लोकांनी आजपर्यंत हिंदू धर्म सोडला? बाबासाहेबाच्या आडून तुम्ही हिंदू धर्मावर का टीका करतात? आमचा धर्म, तुमचा धर्म कोणचा आहे? प्रकाश राज. म्हणून वीर सावरकरांनी म्हटलं होतं की मला मुसलमानाची भीती नाही, मला इस्लामची भीती नाही, मला भीती आहेच आमच्यामधल्या हिंदू घरभेद्यांची. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. एक न्यायमूर्ती त्याच्या समोर आलेल्या सगळ्या गोष्टी तपासून पाहून निर्णय देतो, आणि हे लोक त्याच्या विरुद्ध महाअभियोग चालवा म्हणतात, आणि हे सांगतात की संविधान धोक्यात आहे. कुणामुळे संविधान धोक्यात आहे? या अशा लोकांमुळे. हे लिब्रांडो, हे मताची लालची लोक, मतासाठी मुसलमानाच्या दाड्या कुरवळणारे हे लोक, यांच्यामुळे हिंदू धर्म धोक्यात आहे. समोरून आलेल्या शत्रूचा वार चुकवता येतो आणि शत्रूवर वार घालता येतो, पण पाठीत खंजीर खूप असणाऱ्याला आपण काही करू शकत नाहीत. हे हिंदू मधले लोक हिंदू धर्माच्या पाठीत खंजीर खूप असणारे आहेत. बाळासाहेब, आज तुमच्या आत्म्याला काय वाटत असेल की तुमच्या ह्या सुपुत्राने त्या महाभियोग खटला चालवा म्हणून सही केली? तो वेळ दूर, किंवा ती वेळ आता जवळ आलेली आहे की ज्या दिवशी हे उद्धव ठाकरे शुक्रवारी मस्जिदमध्ये जाऊन खुतबा पडतील, ते दिवस पाहण्याचं नशिबात जर आपल्या असेल तर आपण आत्ता सावध व्हायला पाहिजे. आणि अशा लोकांना सत्तेपासून 4 हात दूर ठेवलं पाहिजे. जे मतासाठी मुसलमानाचं लांगून चालन करतात, अशा लोकांना तांदळातील खड्यासारखं बाजूला काढलं पाहिजे. तामिळनाडमधली ही एकच घटना नाही, अशा शेकडो घटना आपल्या आजूबाजूला घडतायत, आणि आपण हिंदूनं सावध राहिलं पाहिजे. एवढीच मी आपल्याला या प्रसंगी सांगू इच्छितो. धन्यवाद.